नमस्कार मित्रांनो, मी सागर माने स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे फॉर्म भरायला सुरू आहेत मित्रांनो। पण बऱ्याच जणांना आपलं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे का नाही हे पाहताना खूप अडचण येत आहे मित्रांनो। त्यांना वारंवार बँकेत जाऊन विचारावं लागत आहे की आमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का ते चेक करा मित्रांनो। आता तुम्हाला हे बँकेत जाऊन चेक करण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का नाही आणि आपले मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे जे पैसे आहेत ते कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहेत हे तुम्ही घर बसल्या पाहू शकता मित्रांनो। हे कसं पाहायचं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये myAadhar.uidai.government.in ह्या वेबसाईटवरती जायचं आहे। आता इथे पहिलीची वेबसाईट आहे माय आधार, यावरती आपण क्लिक करायचं आहे आणि इथे आपण हा जो लॉग इनचा ऑप्शन दिसत आहे त्या लॉग इनच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथे तुमचा आधार नंबर इथे एंटर करायचा आहे। ते बघा, तुमचा आधार नंबर एंटर केल्यानंतर तुम्ही हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा इथे फिल करायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता बघा, आपल्या मोबाईलवरती एक OTP आलेला आहे, तो OTP ते आपण एंटर करून घ्यायचा आहे आणि लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे बघा, आपल्यासमोर सर्व्हिसेस ओपन झाले आहेत। इथे बरेचसे ऑप्शन आहेत। इथे आपल्याला बँक सीडिंग स्टेटस ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघा, आपलं बँक सीडिंग स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह दिसत आहे आणि इथे बँकेचं नाव पण आपलं आलेलं आहे। तुम्ही पण असंच तुमचं जे स्टेटस आहे तुम्ही ते चेक करू शकता। आणि मित्रांनो, इथं जी बँक दिसेल त्याच बँकेत तुमचे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे जे पैसे आहेत ते DBTद्वारे जमा होणार आहेत आणि हे बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असायला हवं। जर हे इनॲक्टिव्ह असेल तर तुम्ही बँकेत जाऊन ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे का नाही हे चेक करू शकता। माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।